चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दगडा
तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरे मी कडा कुसरी काहीच नेमे बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो वंदना वंदना वेद प्रतिपाद्या जय जय ससम्यज्ञात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी दोनी जो दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार होण्यात गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे Bye.
मजरदे सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुरू मनोने विशेषाती आदरो विवेकावरे ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। कृष्ण माझी माता कृष्ण माझी
रस्ते प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या समस्त महात्म्यांच्या चरणार वंदावर शतशत नमन करतो आणि आजच्या पर्वाची ख्याती सांगतो. अनादी काळापासूनचा चालत असलेला हा धर्म मार्ग आणि या धर्म मार्गाचे तुम्ही आपण सगळे पाईक आहोत. या ठिकाणी संत महात्मे म्हणतात की तुम्ही आम्ही गदारोडी, तुम्ही आम्ही खेळी गदारोडी आनंदी. या ठिकाणी एकटं काम कोणत्याही महात्म्यांनी आज तागायत केलेलं नाही आणि होणार नाही आणि होतही नाही. प्रत्येक काळामध्ये संत आले, महंत आले, विद्वान आले, विद्वत्तवान आले, देव आले, दानव आले, अनंत कोटी सगळ्यांच्या कार्यकारणी भावाने उभारला नाही. कोणी एकाने उभारला, एकाच्याने कुठलंही काम होत नाही. मनात जर का काही असेल तर ते आपण सगळ्यांनी काढून टाकायचं, हे माझं आहे असं म्हटलं बरोबर आहे, पण मी केलं असं म्हणण्याची गरज नाही. ज्ञानोबराय आले, धर्म पताका फडकवण्यासाठी आले, पण अवरोध तयार झाले. अवरोध नाही का? गाव आलं म्हणजे ब्रेकर, एक नाही, दोन नाही, तीन नाही, काही काही गावाला 12-12 ब्रेकर. किती? 12-12. त्या ब्रेकर काढत काढत तो ड्रायव्हरला नाकेदम निघाला. तो गाडीला विचार करत नाही, मग तशी दिसताना नाही का? संत महात्मे म्हणतात ज्याप्रमाणे तुमच्या आपल्या राजमार्गावर कुठेतरी ब्रेकर यावा आणि तुमचा स्पीड कमी व्हावा, तद्वत ज्ञानोबरायांच्या काळात सुद्धा अवरोध होता. ब्रेकर होते, पण ब्रेकरांना न जोमानता ज्ञानोबरायांनी कार्य केलं. संत महात्मे म्हणतात संतांच्या काळातच झालं का? नाही. रामराज्यातही ब्रेकर आला. सगळ्यात ब्रेकर चांगले, सगळे ब्रेकर चांगले, पण मंथरेचा ब्रेकर चांगला. किती खतरनाक! इतका खतरनाक, इतका खतरनाक. चांगलं चुंगलं राज्यकारभार चालणारा विचारपूर्वक असलेला राजा तोही परास्त झाला आणि सगळं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतो, असा तो ब्रेकर. म्हणून साधू महात्मे आले. साधू महात्म्यांनी सांगितलं की बाबा, तुमच्या कानामध्ये एकदा माझ्या साधूंचं ब्रीद पटलं की शिस ओतून घ्यायचं. काय करायचं? एकदा कानात ऐकून झालं की शिस ओतल्या वाचून चालणार नाही. पण जर आम्ही कथील ओतलं, काच ओतला तर त्याला तड जाण्याची शक्यता आहे. म्हणून काय ओतायचं? हा, एकच धारी कार्य पाहिजे, एक धारी. ज्या वेळेला तुम्ही शिस ओताल त्या वेळेला आतलं बाहेर नाही, बाहेरचा आत जाणार नाही. आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी शिस ओतलं ते संत झाले, यात संदेह नाही. विठाला आजचं जे महान पर्व आहे, या पर्वाची आपण जन्माला आल्यापासून उजवणी करतो आहोत. पण कालांतराने तुम्हा आपल्या इथे उजवणीचा आनंद एक लौकिक आनंदात होता, पण कालांतराने मात्र हळूहळू हळू जसं जसं जीव साधूंच्या कक्षेत जात असतो तसं तसं जीवाच्या ठिकाणी
तो कार्यभाग व्यापकतेचा व्हायला लागतो आणि ती व्यापकता साधू महात्मे सांगतात की कोणामुळे प्राप्त होते. ऐसे व्यापक ज्ञान झाले जयांच्या हृदयी दिवशीत आले तयांची समता वृत्ती बोले विशेष काही. विशेषत्वाने ती समता वृत्ती माझ्या साधूंकडून येते आणि ज्या दिवशी साधूंकडे ती समता वृत्ती यायला लागते त्या दिवशी जीवाच्या ठिकाणी एकच भाव तयार होतो. तो कुठला? देव माझा 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 देव माझा